लाडक्या बहिणीने भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे, एक भगिनी म्हणून तुम्ही कसं बघता? महायुतीच्या सरकारने महिलांना भक्कम असा पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे या लाडक्या बहिणींनीच या लाडक्या भावाला जिंकून आणलं आहे, हे माझं मत आहे. आता यापुढच्या ज्या काही विधानसभेमध्ये जे काही मतदारसंघामध्ये जे काम होणार आहे तर महिलांसाठी काय काय अपेक्षित आहे तुम्हाला असं वाटतं राजेश मोरे? मला वाटतं महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी बचत गट भवन असो किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या बिझनेसला त्यांचं प्रोत्साहन देऊन त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त महिलांना कसं सक्षम करता येईल त्यासाठी. बघा, सर्वप्रथम तर मी म्हणेन की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची स्ट्रॅटेजी, आमच्या आमदार राजेश मोरे साहेबांचं प्लॅनिंग आणि एक कार्यकर्ता जेव्हा तो 100% इम्प्लिमेंटेशन करतो त्यावेळेला असा सक्सेस आपल्याला बघायला मिळतो. तो सक्सेस म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याला ज्या वेळेला आपण आमदार म्हणून बघतो, ही संपूर्णपणे मेहनत आमच्या एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, आपले खासदार साहेब आणि प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. पण याच्यामध्ये मला विशेष करून सांगावं लागेलच की कल्याण ग्रामीणमध्ये मॅक्झिमम आकडा यावेळेला महिलांनी मतदान केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेचं मतदान हे तिच्या लाडक्या भावालाच झालेलं आहे, हे ठामपणे मी सांगेन. आणि म्हणून हा विजय आज आमच्या पदरी येऊन पडलेला आहे. असा काय चमत्कार नाही, याच्यामध्ये चमत्कार असं नाही आहे. वास्तविकता ही आहे की संपूर्ण ह्या 2.5 वर्षाचा जो कालावधी, या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने जनमानसासाठी, सर्वसामान्यांसाठी जे कार्य केलं, अगदी ग्रासरूटला जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करून त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा हा ठाम विश्वास होता की माझा राजेश हा निवडून येणार म्हणजे येणार आणि त्याप्रमाणेच झालं. थोडेसे आमचे अंदाज मागे पुढे झाले, एवढा लीड मिळेल असं आम्हाला कुठेच वाटलं नव्हतं. मात्र लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी या संपूर्ण डोंबिवली म्हणा किंवा कल्याण ग्रामीणमध्ये म्हणा ज्या सुधारणा झाल्या, या गोष्टींना न्याय दिला आणि एकमुखाने हे मत हे राजेश मोरेंना दिलं आणि त्याचा तुम्ही जो काय प्रभाव आहे तुम्हाला दिसेल. जो मुख्यमंत्र्यांच्या पोचलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही किमया झालेली आहे, तुम्ही काय सांगता? महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने एका सामान्य कार्यकर्त्याला, जो तळागाळातील लोकांना जाऊन कधी केव्हाही आणि कुठेही आणि कुठल्याही वेळी उपलब्ध असणारा असा आपला एक सामान्य कार्यकर्ता राजेश गोवर्धन मोरे यांना तिकीट देऊन मुख्यमंत्री साहेबांनी हे दाखवून दिलं की शिवसेनेचा कार्यकर्ता काय असतो आणि शिवसेना हा पक्ष हा कुठल्या शेठ किंवा नेत्यांवर चालत नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांवर चालतो. हे आज त्यांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं. कारण ते आजही स्वतःला एक सामान्य कार्यकर्ताच समजतात. ते बघा, तुम्ही कधीही बघितलं असेल तर ते स्वतःला कधी मुख्यमंत्री म्हणवत नाही, ते CM म्हणत नाही, ते म्हणतात मी कॉमन मॅन आहे. आणि असाच एक कॉमन मॅन आणि सामान्य कार्यकर्ता जो लोकांच्या हाकेला कधी धावून जाणारा अशा कार्यकर्त्याला त्यांनी 144 कल्याण ग्रामीणची उमेदवारी देऊन एक चमत्कार करून दाखवला की होय, शिवसेना अजूनही ही बाळासाहेबांच्या विचाराची आणि दिघे साहेबांच्या कार्यप्रणालीवर चालणारी ती शिवसेना आहे, जी एक सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे जमिनीपासून उचलून आकाशावर उभी करू शकते. पण ह्या सर्व गोष्टीसाठी मी त्यांचं खरोखर अभिनंदन करीन की शिंदे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि त्याचं आज फलित आपण सर्व बघतो. राजेश मोरे साहेब आगे बढो. राजेशजी मोरे साहेब प्रत्यक्षात जरी एक सामान्य आणि साधा कार्यकर्ता उमेदवार जरी असला तरी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणल्या, अनेक कामं केली. तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या लोकसभेमध्ये भरपूर कामं केलेली आहे आणि त्याचीच ही पोचपावती मिळालेली आहे.
आणि लोकांना विश्वास आहे का राजेशजी मोरे साहेब नव्हे तर हे खासदारच आहेत आणि मुख्यमंत्रीच यांच्या रूपाने आहेत अशा पद्धतीने, आणि म्हणूनच लोकांनी भरघोस मतदान राजेशजी मोरे साहेबांना केलेले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजेश मोरे विजयी झालेले, आपण काय सांगता? राजेश मोरेचा विजय म्हणजे आपल्या जनतेचा विजय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आणि खासदारांचा आज त्या लोकांना दाखवून दिले की एखादा साधा कार्यकर्ता पण आमदार होऊ शकतो. आपल्या शिवसेना शहर शाखेचा राजेश मोरे आपले काम एक इमानी एक बार करत होते आणि आज त्यांचे कार्यकर्ते आपल्या लाडक्या बहीण 1-1.5 महिन्यापासून असं काम करत होते की प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वार्डात जाऊन ते काम करत होते. आणि हा विजय म्हणजे राजेश मोरेचा विजय असला तरी सर्व कार्यकर्त्यांचा विजय, सर्व गरिबांचा विजय, सर्व लाडक्या बहिणींचा विजय, आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय आणि आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय.